पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। की सातत्यानं मी अहवालात देखील हा विषय छापलाय की कारखान्याला मिळालेले NCDC कडून कर्ज याबाबत बऱ्याच वावड्या उठवल्या जात आहेत। मला या निमित्तानं सर्व सभासदांना मी वारंवार त्याच्यावर बोललो होतो की आपल्या कारखान्याचा हिशोब हा वार्षिक सर्वसाधारण सभेतच मांडला जातो आणि तो आज मांडण्याची वेळ आहे। मी आपल्या या निमित्तानं अहवालात देखील या गोष्टी आपण छापल्या होत्या। NCDC कडनं कर्ज मिळताना आपण सगळेजण साक्षीदार आहे की आपल्या कारखान्याला कुलूप लागलं होतं, ते कसं आपण काढलं, त्यानंतर कसं गेलो, त्यानंतर आपल्याला कर्ज कसं मिळालं आणि कर्ज मिळवत असताना त्या ठिकाणी सरकारचा पाठपुरावा करून सरकारला आपण आपल्या कारखान्याला लागणाऱ्या ज्या कर्जाचे आकडे आहेत आणि आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, मग त्याच्यामध्ये हे कर्ज मार्जिन मनी लोन होतं। मग याच्यामध्ये आपल्याला कशाला पैसे मिळू शकतात, तर ऊस बिल द्यायला, तोडणी वाहतूक असेल, मग काही पगार असेल, शासकीय देणी असेल आणि काही बँका आपल्याला OTS करायचे असतील अशांसाठी, आणि आपल्याला खेळतं भांडवल म्हणजे आपल्याला तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे, रिपेअर मेंटेनन्सला पैसे द्यायचे, आपल्याला स्टोअरला आपल्याला मटेरियल आणायचंय, PP बॅग, केमिकल, चुना गंध ह्याच्यासाठी पैसे मिळतात। तर ह्या माध्यमातून आपण 372 कोटी 84 लाख रुपयाचा त्या ठिकाणी प्रस्ताव आपण सादर केला होता आणि मग आपल्या बॅलन्स शीट नुसार काही आपण मांडणी केली आणि सरकारला त्या ठिकाणी प्रस्ताव दिला। प्रस्तावानुसार आपल्याला मंत्री समितीने मंजुरी दिली आणि मंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस ते वर गेलं त्यावेळेस कारखान्यांना पूर्वी 9 कारखान्याला कर्ज द्यायचं ठरलं होतं, 9चे 14 झाले, 14चे 15 झाले आणि 16 झाले आणि मग सगळ्यामध्ये थोडं कमी करायचं ठरलं। मग आपल्याला 24 कोटी 87 लाख म्हणजे 25 कोटी मुळात कर्ज मंजूर कमी झालं आणि मग मुळात कमी पण 25 कोटी मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या कारखान्याचं पूर्वीच्या संचालक मंडळाने ज्या पद्धतीनं NCDC मध्ये ब्रिज लोन घेतलं होतं त्या ब्रिज लोनच्या माध्यमातून 33 कोटी रुपये मुद्दल आणि 80 कोटी 8 लाख रुपये जे जुनं कर्ज होतं ते त्या ठिकाणी आपल्या पैशातनं कापून घेतलं आणि मग आपल्याला 347 कोटी रुपयातनं 80 कोटी कापल्यामुळं 267 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी प्राप्त होणार होतं। त्या दरम्यान मध्ये एक कारखाना पुणे जिल्ह्यातला हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात त्या ठिकाणी कर्ज वाटपाला स्थगिती दिली। मग स्थगिती दिल्यानंतर त्यांच्या रकमेपुरती मग आपल्या कारखान्याचं जे कर्ज होतं त्या 267 मध्ये 48 कोटी रुपये राखून ठेवून 219 कोटी रुपये आपल्याला मिळाले। आज दिसताना काय दिसतंय, 347 वर बोलती ती, पण मिळताना पहिले किती मिळाले आपल्याला, 219 कोटी। आता खरा प्रश्न आहे 219 कोटीचा हिशोब। आज 219 कोटीचा हिशोब देत असताना परवा आपण कारखान्याचं कर्ज घेतलं, पण कारखान्यातनं जर नवीन निर्मिती नाही झाली तर त्या कर्जाची परतफेड होणं अवघड होऊ शकतं। म्हणून आपल्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की पूर्वीच्या
काळात त्या ठिकाणी कारखान्याची जी गाळप क्षमता होती ती गाळप क्षमता आपल्याला आज आपला सभासदाचा आपल्या भागातला ऊस वाढल्यामुळं आता आपल्याला गाळप क्षमता वाढवण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय आणि जे एक्झिस्टिंग आपल्याकडं लायसन्स होते त्याच्यामध्ये गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आपण आतापर्यंत ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यावरती आणि खर्च करायचा होता, परंतु आपली अडचण अशी होती की सरकारनं त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला नवीन निर्मिती करण्यासाठी खर्च करता येणार नाही, तुम्हाला जुन्या गोष्टीलाच खर्च करावा लागेल. आता सरकारची गोष्ट अशी आहे की कधी कधी त्या पहिल्यांदा सरकार सांगतंय की तुम्हाला मागची देणी द्यायची, आणि ज्यावेळेस आपल्याला कर्ज मंजूर झालं आणि 1.5 महिन्यानं सरकारनं GR काढला, तिथून पुढं कारखान्याची मागची देणी द्यायला पैसे देणार नाही, तर नवीन काय बसवायचं असेल तरच पैसे देईल. आणि पहिल्या GR मध्ये होतं मागची देणी द्यायची, नवीन काय बसवायचं नाही. मग आता आपल्याला कर्ज मिळाले, कर्जाचा उपयोग केला पाहिजे. मग कर्जाचा उपयोग करत असताना कारखाना तर वाढवला पाहिजे. मग त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA सल्ला घेतला आणि मग आपल्याला देणी काय होती तर त्या वर्षीचं आपलं उसाचं बिल होतं. ते उसाचं बिल देत असताना आपल्याला 2 टप्प्यात, म्हणजे पहिल्यांदा ज्या गाळप हंगामाच्या आधीचं बिल होतं आणि जे द्यायसाठी आपण पैसे ठेवले होते, मग आपण डोकं चालवलं आणि हे असं डोकं चालवलं की आपली साखर त्या ठिकाणी विकायची थांबवली. साखरेचा भाव खाली आलेला होता, साखरेचे भाव त्या ठिकाणी 3200 रुपयाच्या आसपास आले होते, म्हणून आपण साखर विकायची थांबवली आणि आपण कर्जाच्या पैशातनं ऊसाचं बिल चालूच दिलं. मग 2803 रुपये सगळ्याला बिल मिळालं. मग आपलं डोकं चालल्यामुळं काय झालं तर सगळं बिल त्या ठिकाणी गेलं आणि साखर मात्र आपल्याकडे गोडाऊनला शिल्लक राहिली. त्याचे 2 फायदे झाले. ह्या साखरेच्या उत्पन्नातनं आपल्याला एक्सपेन्शन करता येत होतं आणि दुसरं असं होतं आपल्याला ह्या साखरेला 3200 रुपयाचा भाव 3700 रुपये झाला, त्याच्यामुळं 500 रुपये वाढले आणि त्याच्यामुळं आपला अवरेज रेट 3555 रुपये आला, नाहीतर आपला किती आला असता. मग उसाला जे आपल्याला 3500 रुपये भाव द्यायचा आहे त्याला अडचण आली असती, म्हणून ही डोकं चालवलं. मान्य आहे का सगळ्याला? आता ह्याच्यात मला खोलात जाऊन सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सरकारनं 59 कोटी रुपये उसाचं बिल द्यायला सांगितलं होतं, आपण दिलं 86 कोटी. आपण किती जास्त दिलं? 27 कोटी साखर. आता आपल्याला तोडणी वाहतूक त्यावेळेस जी शिल्लक राहिली होती ती 38 कोटी देणं होतं, परंतु कर्ज मिळेपर्यंत आपल्या पैशातनं आपण देत गेलतो, त्यामुळे देणं राहिलं होतं 23 कोटी. आपण दिलं 23 कोटी 81, म्हणजे कमी किती दिलं? 15 कोटी. आपल्याला पगारासाठी 41 कोटी रुपये आले होते. मग आपल्याला जर एक्सपेन्शन करायचंय आणि 105 कोटी रुपये कमी आले तर आपण कशात तर कमी केलं पाहिजे, म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या ह्याच्यात थोडा मग 21 कोटी 63 लाख रुपये पगारीसाठी बाजूला केले, 50% रक्कम. मग शासकीय देणी 7 कोटी 9 लाख होती, त्यातली 3 कोटी 14 लाख दिली. आता व्यापाऱ्याच्या देण्याच्या बाबतीत सातत्यानं टीका होते. व्यापाऱ्याचं देणं 59 कोटी रुपये कर्ज घेतलंय. ही मला सगळ्याला नम्रपणे सांगायचंय, हे काय सरकारचं अनुदान नाही की बाबा ही याच्या नावावर आलं आणि ह्यालाच दिलं पाहिजे. ही कर्ज आहे आपल्या कारखान्याला, याचा सहित फेडायचंय. मग संचालक मंडळाने काय बघितलं पाहिजे, जुनी 2010-11 पासून जी देणी द्यायची त्याच्यापेक्षा आधी आपला कारखाना मोठा करू, कारखान्यात उत्पन्न करू आणि मग आपण थोडी थोडी देणी देत राहू. ही काय आजचं आहे का? बरं 2010 ते 18 मध्ये झोपली होती आई बंद होता तेव्हा काय केलं असतं? कुणाकडे घेतलं असतं? आताची परिस्थिती आपली अशी आहे की आपण त्यातली आज ठेवी माघारी देणे होतं ती दिल्या नाही त्या, आपण तशाच पुढं आपली कारखानी परिस्थिती सुधारल्यावर देऊ. आपल्या ठेवी म्हणजे कोणत्या परत गैरसमज होईल.
आपण निवडून आलो, आपण निवडून आल्यावर कारखाना चालवायला अडचण होती, पैसे मिळत नव्हते, म्हणून आम्ही संचालक मंडळाने आपल्या सभासदाला आव्हान केलं होतं, आठवत असेल पहिल्या वार्षिक सभेत, तर कुणी 2 लाख 5 लाख 10 लाख असं 7 कोटी महाराज 9 लाख रुपये गोळा झाले आणि सरकार म्हणतं की हे टीव्ही घेता येत नाहीत. मग सरकारचं धोरण बघा, काही वर्षापूर्वी 2022 मध्ये घेता येत नाही म्हणत होतं आणि 2023 ला GR काढलाय की सरसकट सगळ्याकडनं आता टीव्ही घ्या. त्यामुळं आता आपल्याला टीव्ही घ्यायला परवानगी असल्यामुळे आपण त्या टीव्ही परत दिल्या नाहीत आणि त्याला आपण व्याज देतोय. भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील लागणार आहे. आपल्या कारखान्याची बँक ऑफ बडोदा ची कर्ज होतं ते 15 कोटी 12 लाख रुपये होतं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते 15 कोटी 12 लाखाचं कर्ज जवळपास 29 कोटीच्या आसपास गेलं होतं आणि मग आपण OTS चा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला आणि बँकेला त्या ठिकाणी आपण 5 कोटी 5 लाखात आपण मिटवलं. मागच्या वार्षिक सभेत पण आपण हे सांगितलं होतं आणि मग ते आपण विचार केला तर आपल्या मुद्दलाच्या आपण 30% आपण आलो. दुसरं एक होतं की आपल्याला NCDCचं जे लोन आहे आणि आपल्या कारखान्याचं बँक ऑफ इंडियाचं आपण लोन होतं. मग आता त्याच्याबाबत पण टीका टिप्पणी झाली. मला त्याच्याबाबत पण आपल्याला खुलासा करायचा आहे की बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये 843 लोकांच्या नावावर 58 कोटी 19 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. ते व्याजासहित झालं होतं 71 कोटी 70 लाख आणि मग त्यावेळेस OTS करत असताना आता बघा आपलं ही OTS झालं 19 साली. आता आपण मुद्दलाच्या 30% भरले. मुद्दलाच्या त्यावेळेच्या संचालक मंडळाने मुद्दलाच्या 60% भरले. कुणाचं आगाव गेलं? सभासदच कारखान्याच गेलं ना. एक आकडेवारी सांगतो. आपला कारखाना 1973 ला नोंदणी झाला आणि 1979 ला ट्रायल सीझन झाला 79 ते 80 आणि मग अण्णांच्या काळामध्ये 1979 ते 85 1250चा 2000 टन झाला. त्याला त्या ठिकाणी 6 वर्षे लागली 1250चा 2000 करायला. मग 1985 ते 90 साली त्या ठिकाणी 5 वर्षात तो 2000चा 3500 टन केला. 1500 टन वाढवला. मग 1990 ते 2001 त्या ठिकाणी 10 वर्ष लागली 3500चा 5000 करायला. त्यानंतर 2010 ला आपल्याला 7500 करायची मान्यता मिळाली आणि तो सुरू झाला त्या ठिकाणी 2001 ला आपल्याला 5000 टन झालता. 2016 साली 16 वर्षानं 5चा 7.5 झाला 2500 वाढला. किती वर्ष लागली? 16. आम्ही निवडून आलोय 2022 ला 7.5चा आता 14 केलाय 3 वर्षात. आज काही गोष्टी सांगत असताना आपल्याला जी 76 कोटी 19 लाख रुपये एक्सपान्शनला खर्च करावा लागले याचा पुढच्या काळात आपल्याला 4 गोष्टीत फायदा होणार आहे. पहिला फायदा काय होणार आहे तर 220 टन स्टीम आपल्याला कारखान्याला आहे 3 बॉयलरची आणि त्या 3 बॉयलर वरती पूर्वी आपलं 30 मेगावॅट टर्बाईन होतं. आता आपण 3 आणि 2.5 जुनं त्या ठिकाणी चालू करायला घेतलंय. ते 5.5 मेगावॅट वाढल्यामुळं आपल्याला जुन्या टर्बाईन मधनं कारखाना चालल आणि जे मोठे आहेत त्याच्यातनं आपण लाईट एक्सपोर्ट करू. आपल्या इतिहासात आपण निवडून आल्यापासून सगळ्यात जास्त एक्सपोर्टचा देखील आपलाच उच्चांकी आहे आणि मग आता पुढच्या काळामध्ये 6 कोटी युनिट लाईट एक्सपोर्ट करण्याचा त्या ठिकाणी आम्ही उद्दिष्ट ठरवलंय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठा फायदा शेतकऱ्याला दर देण्यासाठी होणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या कारखान्याचं जे डिस्लरी प्रकल्प आहे हा 30,000 लिटरचा होता. त्याला मॉडिफिकेशन करून 50-55,000 केलं. गेल्या वर्षी दोन्ही कॉलम त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाले त्या ठिकाणी बदलले आणि आता आपल्या सगळ्याच्या माध्यमातून गेल्या वार्षिक सभेत देखील इथेनॉल
प्रकल्प 100 KLPDचा टाकण्याची आपण सूचना मांडली होती, आपण मान्यता दिली होती आणि त्याचं आता काम चालू आहे. त्यामुळे 100 KLPD 1 लाख लिटरची इथेनॉलची आता आपली काम सुरू आहे आणि ती आपल्याला जानेवारीपर्यंत चालू होईल. म्हणजे आपली एक्सपान्शन करण्याची जी भूमिका आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या भागातला ऊस वाढलाय, आपलं एकरी उत्पादन वाढलंय आणि मग आपला ऊस वेळेत जायला पाहिजे. शेतकरी नाराज न होता तर आपल्याला गाळप करण्याच्या दृष्टीनं आम्ही ही काही पावलं उचललीत. त्याच्यामुळं ह्या नूतनीकरणासाठी म्हणजे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जी MSC नॅशनल फेडरेशन म्हणजे NCDC कडनं जे कर्ज आलं आणि उर्वरित जे आपण साखरेतनं तयार केलं असं सगळं जवळजवळ आपल्याला 76 कोटी आणि त्याचा जर आपण GST आणि ही पकडला तर आज 100 कोटीच्या आसपास आपला खर्च होतोय. आता मुद्दा असा आहे आपल्याला आले 267 कोटी, त्याच्यात आपण मग काही जणांनी सांगितलं 1100-1200 कोटी कर्ज आहे कारखान्यावर. मला त्या निमित्तानं पण ते आपल्याला सांगायचंय की आपल्या कारखान्यावर कर्ज किती आहे. की आपल्या कारखान्याचा जर आपण विचार केला तर आता फक्त आपले पाटील साहेब MSC बँकेत बसलेत, फक्त MSC बँकेचं त्या ठिकाणी कर्ज सोडता आता आपण बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, NCDC ही सगळं कमी केल्यामुळं आपल्याला 392 कोटी कर्ज होतं आपण निवडून यायच्या आधी आणि व्याज वेगळं. आजच्या तारखेला आपण आतापर्यंत ही जी देणी द्यायची होती त्याच्यातलं उदाहरण म्हणून तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की आपण निवडून यायच्या आधीचं ऊसाचं थकीत बिल, तोडणी वाहतूक आणि MSC बँकेला आतापर्यंत जुनी साखर आणि आम्ही भरलेले असे 35 कोटी 27 लाख रुपये, जुनं लाईट बिल 92 लाख रुपये, GST 44 लाख, जे जुने कर्मचारी रिटायर झाले त्यांचे 5 कोटी 55 लाख, NCDCचं जे आता 80 कोटी कर्ज कमी झालं आणि सप्लाय जे करणारे होते त्याचे जवळजवळ आपल्या ग्लोबल म्हणून एक कंपनी होती ज्याला मागच्या संचालक मंडळानं 28 रुपयाला इथेनॉल विकलं होतं, SDS विकलं होतं आणि त्याचा बार्शी कोर्टात स्टे आला होता. आम्हाला सगळ्या संचालक मंडळाला बोलवलं आणि स्थगिती होती तर त्या कोर्टाच्या आदेशानुसार 11 कोटी रुपये आपण जुनं दिलं आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा असं मिळून आजपर्यंत आम्ही निवडून आल्यापासून आतापर्यंत मागचं 175 कोटी 82 लाख रुपये देणं दिलं. पैसे मिळेल त्याचं काय सांगितलं नाही, लोकांनी मागितलं वसूल करायचे की आता सगळ्याला केसी चालू आहे, त्या सगळ्याच्या नोटिसा काढल्यात, बोर्डावर आल्यात, सगळ्याच वसूल करायला चालू आहे. 175 कोटी 82 लाख रुपये. मला तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की एका बाजूला कर्ज वाढलं सांगितलं जातं पण दुसऱ्या बाजूला कर्जातनं कर्ज कमी झालंय, कर्जातनं देणं पण कमी झालंय जे आपल्याला. आणि आता आपण जर बघितलं तर आता आपल्याला जे कर्ज राहिले त्या कर्जाच्या बाबतीत 292 कोटी जे कर्ज होतं ते आता आपल्याला गेल्या वर्षीचं 347 कोटी धरल्यामुळं आता ते 392चं कमी होऊन 272 झालं आणि नवीन घेतलं 347 केल्यामुळं 665 कोटी कर्ज आता आपल्याला आहे. त्याच्यातलं जे 347 कोटी आपण घेतलंय त्याचं देखील आतापर्यंत 18 कोटी रुपये फेडले गेल्या वर्षी. हप्ता पाडलाय ते हप्ता आपला चोख गेलाय. आता जी MSC बँक आहे जे आपले त्यांच्याशी आपल्या बोलणं चालू आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे कारण मुद्दलापेक्षा व्याज जास्त झाले आणि त्याच्यात तोडगा काढायसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांच्याकडे प्रस्ताव दिलाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तो देखील तोडगा काढण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. मला या निमित्तानं अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत परंतु आपल्याला ज्याला वाटत असेल की बाबा मला ह्या विषय कळाला नाही तर माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की तुम्हाला कुणाला जरी काही कळालं नाही असं वाटलं तर मला येऊन भेटा, मी तुम्हाला हिशोब देतो, लेखी द्या, लेखी उत्तर देतो.
कारण आपण जी काय प्रश्न विचारताय ह्याला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. परंतु आपण कुठल्याही बाबतीत कारखान्याची बदनामी होईल असं कोणी न वागल्यामुळं जर आपल्याला उद्या बँकेकडनं आपल्याला जे OTS करायचंय, उद्या कारखाना चालवायचा आहे, ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. आता आपल्याला जे कर्ज मिळालं त्याच्यातले आपले 76 कोटी रुपये नवीन करायला गेले, त्याला GST सहित जी रक्कम गेली. आणि आता मूळ मुद्दा असा आहे की आता कारखान्याचे जे पैसे मिळाले होते त्याच पैशात ह्या वर्षी आता आपण टोळ्याला पैसे दिलेत सगळ्याला 2 हप्ते, तिसरा हप्ता 2 दिवसात द्यायचा आहे. तर आतापर्यंत आपण 52 कोटी 59 लाख रुपये टोळ्यांना हप्ता दिला. आता 8 कोटी रुपये द्यायचे राहिलेत. तिसरा हप्ता दिला की टोळ्या आणायला मोकळ्या झाल्या. बऱ्याच जणांनी येऊन माझ्याकडे घेऊन बी गेले तिसरा हप्ता, संतो आबा हसायला लागले. तर कारखाना चालू होऊन आतापर्यंत काळात, बंद काळात पगार 7 कोटी रुपये दिली आणि देखभाल दुरुस्ती मशिनरी 14 कोटी 75 लाख रुपये, म्हणजे आजच्या तारखेला 74 कोटी 34 लाख रुपये हे पैसे खर्चलेत. टोळ्याला पैसे दिले म्हणजे पैसे दिले नाही, हे पैसे आले कुठनं? 1 रुपया कर्ज घेतलं नाही. मागच्या पैशातलं शिल्लक ठेवलं, पूर्वत आणलंय. एक कारखान्यात 150 कोटी घेऊन दुसऱ्याला चालवायला द्यायला लागली ती. आम्ही मात्र त्यातलंच भागवलं नाही. माझ्यावर टीका करत असतील तुमच्या नाही बघत. माझं म्हणणं काय, माझ्यावर टीका होत असेल, परंतु मी एक गोष्ट करतोय की कारखान्याच्या आर्थिक ह्याच्यात शिस्तीत त्या ठिकाणी कुठेही बाधा येऊ नये. आज मला सांगा, गेल्या वर्षी 350 कोटी कर्ज घेतलं आणि यांना टोळ्याला पैसे नाही तर द्यायला, चालायचं कसं? बरं, आज मला सांगा मशिनरी बसवली आणि बाहेर टोळ्या नसल्यावर कारखाना कसा कळायचा? मग आता मागचं ती तर करू. आता मला सांगा, आतलं काम बाहेर टोळ्याला पैसे वाटलं धरून झाला आणि आत काम नाही केलं तर आणलेलं गाळायचं कुठं? बरोबर आहे का नाही? मग बाहेरचं आणि आतलं मिळून आता आपल्या हातात किती येतं? 250 कोटी. आणि मग मला सांगा, आता आलेला हिशोब तर सगळा सांगितला, मग आता घोळ झाला का? मग घोळ जी म्हणते ती, त्यांना माझी विनंती आहे, कारखान्याची बदनामी करू नका. कारखाना विठ्ठल चालू झालाय म्हणून स्पर्धा लागली आहे. आज सगळी घाबरली आणि कुणी जर कोणाची सुपारी घेऊन कारखाना बंद पाडत असेल तर सभासद माफ करणार. कारखाना चालला म्हणून आज आपल्याला लोकांदारात जायची वेळ नाही, नाहीतर आपला तालुका सोडून लोकांदारात जात होतो आपण. ऊस घ्या म्हणून दराचं तर बोलताच येत नव्हतं, काट्यावर तर बोलतच. पण आज मला सांगा, तरकंट रगली ती नाही विठ्ठलला, ती कुणाची ताकद आहे? तर त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ताकद आहे, त्या विठ्ठलाचं नाव आहे त्यात. त्यामुळे त्या कारखान्याच्या बाबतीत कुणी वाकड्या नजरेनं आणि वाकड्या पद्धतीनं बघू नये. कारखान्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जी वाटतंय ते आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्याचं सगळं उत्तर देऊ.